सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत। कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर आता तुम्हाला इथे दिसतच असेल समोर माझ्या दोन्ही साइडने पेपर कटिंगचे पॅटर्न आहेत। या पॅटर्न विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यात ज्या ताईंना हे पॅटर्न घ्यायचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता म्हणजे पूर्ण पहा। या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पॅटर्नची किंमत किती आहे, पॅटर्न ब्लाउज परफेक्ट बसतात का, हे पॅटर्न कसे मागवायचे आहेत आणि हे पॅटर्न तुम्हाला कसे मिळतात हे सर्व या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला पॅटर्नची क्वालिटी कशी आहे असे बऱ्याच ताईंचे कॉमन प्रश्न असतात। तर बघूया पेपरची क्वालिटी कशी आहे। तर मी तुम्हाला माझा पेपर दाखवते। माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे, त्याची मी तुम्हाला क्वालिटी दाखवते कशी आहे। इकडे दोन प्रकारचा पेपर आहे, तर हे तर बऱ्याच त्यांना माहिती आहे जी माझे रेग्युलर व्हिडिओ पाहतात ते। तर एक आहे येलो कलरचा कार्डशीट पेपर। कार्डशीट पेपर तर सर्वांना माहितच असतो कसा असतो, हा कार्डशीट पेपर आहे। त्यानंतर व्हाईट कलरचा एक आहे। व्हाईट कलरच्या पेपरचे नाव आहे आर्ट पेपर 250 GSM। पेपरची क्वालिटी खूप छान आहे, दीर्घकाळ टिकणार आहे, वर्षानुवर्ष टिकतो। जरी याच्यावरती पाणी, चहा, दूध किंवा लेकरांनी घेतलं, हातातून पडलं तर या पेपरला काही होणार नाही। खूप छान क्वालिटी आहे या पांढऱ्या पेपरची। आर्ट पेपर 250 GSM। पेपर जाड आहे आणि टिकाऊ पण आहे। तर हे पहा, हा आर्ट पेपर टिकाऊ आहे। याच्यावरती थोडीशी केमिकल कोटिंग असल्यामुळे पेपरला काही होणार नाही। पेपरची मी गॅरंटी देते। या व्हाईट कलरच्या कार्डशीट पेपर तर तो आता तुम्हाला माहितच आहे हलका असतो। व्हाईट पेपर आहे तो खूप चांगला आहे, खूप वर्ष टिकतो। आता मी सुद्धा हे पॅटर्न म्हणजे व्हाईट कलरचे भरपूर दिवस झाला यूज करत आहे। खूप छान आहेत आणि खूप लोड असतो ब्लाउज कटिंग आणि शिलाईचा, तर मी नेहमी हेच माझे पॅटर्न यूज करते। तर याच्याहून ब्लाउज पण खूप परफेक्ट येतात। क्वालिटी छान आहे, मस्त आहे, पेपर टिकाऊ आहे। किंमत पण मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे। पॅटर्न ब्लाउज परफेक्ट बसतात का, बऱ्याच त्यांचा कॉमन असा प्रश्न आहे। तर या माझ्या रेडीमेड ब्लाउजच्या पेपर कटिंग पॅटर्न ब्लाउज जे आहेत ना एकदम परफेक्ट असे येतात। आतापर्यंत माझे पॅटर्न जवळजवळ 4000च्या जवळजवळ गेलेले आहेत आणि बऱ्याच ताईंनी पॅटर्न वरून ब्लाउज शिवून त्याच्या मला फोटो पाठवलेले आहेत। आता नाही म्हणता माझ्या फोन मध्ये 1 ते 1,500 पर्यंत फोटो असतील। म्हणजे बऱ्याच ताईंनी मला ब्लाउज शिवून फोटो पाठवलेले आहेत। 1 ते 1,500च्या वरच फोटो आहेत। आता ते काही सर्व व्हिडिओत लावता येणार नाही किंवा दाखवता येणार नाही, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी मी 50 फोटो लावेल, तर त्या तुम्हाला बघायच्या आहेत। खूप छान ब्लाउज येतात आणि पॅटर्न घेतल्यापासून त्या ताई आता कमवायला सुद्धा लागलेल्या आहेत असं मला व्हॉट्सअपवरती सांगितलेलं पण आहे। तुमचे पॅटर्न घेतल्यापासून माझे एवढी कमाई झाली, तर मला खूप आनंद होतो त्यावेळेस की माझ्यामुळे कोणाचं तरी चांगलं होत आहे, कोणीतरी 4 पैसे कमवत आहे। त्यावेळेस मला खूप आनंद होतो। माझ्यासाठी ही तेवढी, तुमच्यासाठी जेवढी आनंदाची गोष्ट आहे ना तेवढीच माझ्यासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या हातामध्ये 4 पैसे येत आहेत, तर ते खूप छान आहे, खूप छान गोष्ट आहे। तर अशा पद्धतीने भरपूर ताई ऑर्डर केलेल्या आहेत आणि त्यातल्या 50% ताईंनी माझे पॅटर्न डबल ऑर्डर केलेले आहेत। 50% ताईंनी माझे पॅटर्न डबल ऑर्डर केलेले आहेत। त्यांनी अगोदर कटोरी ब्लाउजचा सेट घेतला असेल तर आता माझे दुसरे सेट घेत आहेत। माझ्याकडे सर्वच प्रकारचे आहेत। कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट ब्लाउज, 4 टक्स, मोटिंग मध्ये सर्व प्रकारचे आहेत। कॉलर ब्लाउज आहे, डबल कटोरीचे आहेत। अशा पद्धतीने माझ्याकडे 28 साईज पासून 50 साईज पर्यंत पॅटर्न अवेलेबल आहेत। तर आता त्यांनी कटोरीचा अगोदर सेट घेतला असेल तर आता त्या माझे दुसरे सेट घेत आहेत। प्रिन्स कट, बोटनेक अशा पद्धतीने भरपूर ताईंनी माझे डबल ऑर्डर केले, डबल पॅटर्न घेतले आहेत। आता सर्व ताईंनी मला व्हॉट्सअप वरती फोटो पण पाठवल्यात, तसं सोबत पॅटर्न ब्लाउजचे अभिप्राय पण दिलेले आहेत। आता हे सर्व काही व्हिडिओत काही दाखवता येणार नाही किंवा लावताही येणार नाही, तिथे ते तुम्हाला पाहिजे आहेत। नक्की पहा तुम्ही त्या फोटो, म्हणजे तुम्हालाही समजेल की माझ्या पॅटर्न ब्लाउज कसे येतात काय नाही, एकदम परफेक्ट येतात। तर तुम्हीच पहा स्वतः फोटो ते। त्यानंतर हे पॅटर्न
मागवायचे कसे आहेत हा पण प्रश्न। तर पॅटर्न कसे मागवायचे आहेत तर तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे। फक्त हाय म्हणून पाठवायचे तुम्हाला। हाय म्हणून पाठवलात की मी तुम्हाला सर्व इकडून पॅटर्नची डिटेल माहिती पाठवेन। ती सर्व माहिती तुम्हाला वाचायची आहे। त्यानंतर तिथेच कॉलम आहे, त्या कॉलम मध्ये आर्ट पेपर म्हणजे व्हाईट कलरचा आणि या कार्डशीट पेपरचे तिथेच प्राइस आहेत। तर तुम्हाला मला सांगायची की मला हा सेट पाहिजे, मग त्याची किंमत पण तिथेच आहे। मग तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची आहे, फोन पे, गुगल पे हे करायचं। तर एवढे जे पार्सल तयार केलेले आहेत ना हे सर्वांनी पेमेंट केलेले आहे, अगोदरच ऑनलाईन पेमेंट केलेले आहे। तर तुम्हाला पेमेंट करायची आहे। पेमेंट केलेला स्क्रीनशॉट मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे, त्यानंतर पत्ता पाठवायचा आहे। मग सर्व मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते। तर मग तुम्हाला पत्ता वगैरे सर्व पाठवायचा आहे। पेमेंट केल्यानंतर तुमचा नंबर मी माझ्या फोन मध्ये सेव्ह करते। त्यानंतर फोन मधून इथं वह्या आहेत, आता एक तर वही संपलेली आहे ही पूर्णपणे, या वहीमध्ये मी नोंद करत असते। हे पहा अशा पद्धतीने ऑर्डर आलेल्या लिहून ठेवत असते। आता ही वही मला वाटतंय 3-4 महिनेच झालं काढून, तर ही वही पूर्णपणे संपलेली आहे। एवढ्या ऑर्डर दिवसभर येतात, लिहिणं चालूच असतं वहीमध्ये आणि ऑर्डर तयार करून पाठवणं पण चालूच असतं। आता ही दुसरी वही काढली तर ऑर्डर केल्यानंतर फोन मध्ये सेव्ह केलं की मग वहीमध्ये सुद्धा तुमचा ऍड्रेस वगैरे सर्व लिहिलं जातं। तुम्हाला कोणता सेट पाहिजे ते सुद्धा लिहिलं जातं आणि तर त्यानंतर सिरियल वाईज तुमचं पार्सल तुम्हाला तयार करून पाठवलं जातं। तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑर्डर करायची आहे। पॅटर्न कसे मिळतात तर हे पॅटर्न तुम्हाला तुमच्या घरपोच मिळणार आहेत। सरकारी स्पीड पोस्ट तर आता माहितच आहे, सर्वांना माहिती आहे। पोस्टमॅन भैया येतात, घरी पार्सल देऊन जातात, हे कॉमन आहे। आता पोस्टमॅन सरकारी स्पीड पोस्ट आणि येतं, पार्सल घरपोच मिळतं। तर तिथे तुम्हाला 1ही रुपया डिलिव्हरी चार्जेस द्यायची गरज नाही। जो काही तुम्हाला मी व्हॉट्सअप वरती म्हणजे फोन पे करायला सांगितलेला आहे तेवढाच चार्जेस द्यायचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1ही रुपया लागणार नाही। घरपोच येऊन पार्सल पोस्टमॅन भैया तुम्हाला देतात। आता बऱ्याच जणांना वाटेल की आता मी पैसे दिल्यानंतर पॅटर्न येईल की नाही, कसा विश्वास ठेवायचा। तर मी पॅटर्न जे आहेत ना 3 वर्ष झालं देत आहे आणि माझे व्हिडिओ युट्यूब वरती जवळजवळ 4 वर्ष झालं टाकत आहे। तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ पण जाऊन पहा आणि पॅटर्नचे पण व्हिडिओ पहा। मी 3 वर्ष झालं हे पॅटर्न देत आहे, त्यामुळे आतापर्यंत भरपूर त्यांनी ऑर्डर केलेले आहेत आणि सर्वांना मिळालेलेच आहेत। असं कोणाचंही झालं नाही की त्यांचं पॅटर्न त्यांना मिळालेलं नाही। हा 1-2 ताईंचं झालं, ते एकतर घरी सुट्ट्यामुळे ते घरी नसतील किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल। प्रॉब्लेम म्हणजे घरापर्यंत पार्सल जाऊन रिटर्न आलं, पण म्हणजे जोपर्यंत तुमचं पार्सल मिळत नाही तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी असते। तर ते घरी अवेलेबल नव्हते, त्यामुळे 2 पार्सल असे माझे परत आलेले आहेत। घरी नसल्यामुळे बरं का, हे असं काही नाही की आलं नाही गेलं नाही, फक्त ते घरी नव्हते, सुट्ट्या होत्यामुळे काहीतरी असेल, कुठे गावाला गेले असतील, त्यामुळे ते परत आले। अशा पद्धतीने तुम्हाला पार्सल घरपोच मिळणार आहे, कुठे जायची गरज नाही। आता हे पॅटर्न कुठे कुठे जातात तर आतापर्यंत माझे पॅटर्न हे खूप लांब गेलेले आहेत। सुरत, मध्य प्रदेश, त्यानंतर उत्तराखंड, भरपूर लांब गेलेले आहेत। पंजाबला खूप लांबून ऑर्डर येतात आणि हे पॅटर्न मी सर्वांना देते आणि सर्वांना मिळालेले आहेत। आणि आता तुम्हाला वाटते आता हे लांबच गेले, खेडेगावात आम्ही राहतो, खेडेगावात मिळतील की नाही, तर का नाही मिळणार, खेडेगावात पण मिळतात पार्सल। पोस्टमॅन भैया तर येतातच। तुम्ही खेडेगावात असू, तालुक्याच्या ठिकाणी असू, जिल्ह्याच्या ठिकाणी असू, तुम्हाला कुठे पाहिजे तिथं पॅटर्न मिळून। तर आता पार्सल कुठं कुठं जाणार आहेत ते सांगते। तर हे आहे रणजित राजपूतचं, तर हे जाणार आहे पुणे। त्यानंतर हे आहे निवेदिता ताईंचं, तर हे आहे बुलढाणा जिल्ह्यातलं। त्यानंतर हे जाधव विजय यांचं आहे, तर हे आहे बीड जिल्ह्यातलं। तर इथं फक्त मी जिल्हा सांगेन तुम्हाला। तर हे आहे बबन वनसारी यांचं, तर हे आहे जालना जिल्ह्यातलं। त्यानंतर हे आहे राधिका ताईंचं, तर हे जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यातलं। त्यानंतर हे पण कंपनीचंच नाव आहे त्यांचं, तर हे जाणार आहे मुंबईला। त्यानंतर हे आहे वर्षताईंचं, तर हे पुण्याचं आहे। त्यानंतर हे पुढे
जयश्री ताईंचा आहे, तर हे रायगड जिल्ह्यातलं आहे. त्यानंतर हे मानाजी धनवडे यांचं आहे, तर हे सांगली जिल्ह्यातलं आहे. तर ज्ञानेश्वर महाजन यांचं आहे, तर हे सुरत जिल्ह्यातलं आहे. पहा किती लांबून ऑर्डर आलेली आहे, सुरतला चाललं हे पार्सल. त्यानंतर हे निशाताईंचं आहे, तर हे रत्नागिरी जिल्ह्यातलं आहे. त्यानंतर हे आहे निशाताईंचं, तर हे नवी मुंबईचं आहे. त्यानंतर निवेदिता ताईंचं आहे, तर हे आहे सिंधुदुर्गचं. त्यानंतर हे आहे अनुसया ताईंचं, तर हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलंच आहे हे पण. हे आहे तेजस्विनी ताईंचं, तर हे आहे कोल्हापूरचं. त्यानंतर हे निलिमा ताईंचं आहे, हे आहे रायगड जिल्ह्यातलं. रंजना ताईंचं आहे, हे पण आहे औरंगाबादचं. त्यानंतर हे अश्विनी ताईंचं आहे, तर हे आहे पुण्याचं. आणखी पार्सलवरती ॲड्रेस टाकाय चालू आहे, तर आतापर्यंत एवढे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आज हे पार्सल पोस्टामध्ये टाकणार आहे. तर हे पोस्टामध्ये टाकण्यासाठी जात आहेत आज. तर ज्या कोणाला हे रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंगचे पार्सल मागवायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल. तर काहीच टेन्शन घेऊ नका, जोपर्यंत पार्सल मिळत नाही तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी असते. आणि पार्सल पोस्टात टाकलं की मग स्लिप मिळतात. तर आता मी काय करते, तुम्हाला इकडं कॅमेरा घेते आणि सर्व पॅकिंग कसं असतं, पार्सल कसं पॅक केलं जातं हे सांगते. पार्सलची पॅकिंगची प्रोसेस कशी असते ते सांगते. तर हे पहा, इथं हे पार्सल प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवलेलं आहे कटिंग करून. हे असं हे आर्ट पेपरचं आहे. आता पेपरची क्वालिटी पण तुम्ही थोडंसं जवळूनच बघा. हे पहा, असा हा आर्ट पेपर, अशी थोडीशी शायनिंग आहे याच्यावरती, केमिकल लेअर कोटिंग आहे. त्यानंतर हे आहेत कार्डशीटचे, हे असे प्लास्टिक मध्ये भरले जातात. त्यानंतर प्लास्टिक मध्ये भरलं की मग याची पॅकिंगची पुढची प्रोसेस. हे पहा, हे असं पॅक केलं जातं. आता हे सर्व, आता तुम्हाला वाटेल हे सर्व साईडनी काय काय लावलं आहे. तर हे पहा, असे पूर्ण पॅटर्न तयार करून ठेवलेले आहेत. आताच कालच शिवरात्री झाली, त्यामुळे ऑर्डर सध्या आहेत, आता जास्तच आहेत, सुट्टीमुळे टाकायचे राहिल्यात. तर हे असं पूर्ण साईडनी पेपर लावला जातो, म्हणजे पार्सलचे कोपरे वगैरे डॅमेज होऊ नये, साईडनी डॅमेज होऊ नये म्हणून असं पूर्ण काळजी घेतली जाते. हे पहा, व्यवस्थित साईडनी चिकटपट्टी पेपर असा लावला जातो. पाहू शकता अशा पद्धतीने हे पार्सल तुम्हाला व्यवस्थित घरपोच मिळतं, डॅमेज वगैरे होणार नाही एवढी आम्ही काळजी घेतो की पार्सल व्यवस्थित तुम्हाला घरपोच मिळालं पाहिजे. त्यामुळे पूर्ण साईडने वेस्ट जो पेपर असतो ना कटिंग केल्यानंतर शिल्लक राहिलेला तो लावतो. त्यानंतर पुढे तर हे लिफाफ्यामध्ये भरलं जातं. हे पहा, याच्यात पण भरलंय, पण त्यालाही असं पूर्ण साईडनी पॅक केलं. हे तुम्हाला दाखवण्यासाठीच ठेवलंय. तर आता याच्यावरती चिकट टेप लावायचा आहे, चिटकावायचा आहे, ॲड्रेस वगैरे लिहायचा आहे. अशा पद्धतीने हे लिफाफ्यामध्ये भरलं जातं. त्यानंतर पुढची प्रोसेस हे पहा, हे असे ॲड्रेस वगैरे टाकले जातात. आता ॲड्रेस वगैरे टाकले जातात. या सर्वांवरती ॲड्रेस सर्व टाकून ठेवलेला आहे. आता हे 30-25च्या वरीच आहेत ऑर्डर, आता हे सर्वच. तर ते इथं ट्रॅकिंग नंबर बी असतो आणि इथं माझा ॲड्रेस आणि इकडं ज्यांना पाठवायचंय त्यांचा ॲड्रेस, सर्वांचे ॲड्रेस टाकून ठेवलेले आहेत. पाहू शकता. आता तुम्हाला वाटेल एकेकाच पार्सलमध्ये एकच सेट असेल, तर तसं काही नाही. एका पार्सलमध्ये 2-2, 3-3 सेट असतात. 28 ते 50चा पण असतो. अशा पद्धतीने भरपूर ऑर्डर येतात. दिवसभर ऑर्डर घेणं चालूच, तयार करणं चालूच आणि पोस्टात नेऊन टाकणं चालूच असतं. पार्सल पोस्टात टाकल्यानंतर ह्या स्लिप मिळतात. हे पहा, अशा स्लिप असतात, याच्यावरती ट्रॅकिंग नंबर असतो. हे पहा, असं सुरुवातीलाच ट्रॅकिंग नंबर असतो. तर ट्रॅकिंग नंबर देतात पोस्टातून, त्याच्याहून आपलं पार्सल कुठंपर्यंत आलंय, कधी मिळणार आहे हे सर्वच पाहता येतं. आता हे पाहायचं कसं, तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ मिळतो आणि वहीवरती पण असे मी ट्रॅकिंग नंबर लावत असते.
म्हणजे आता 2-2 ठिकाणी ट्रॅकिंग नंबर असतात, त्यामुळे पार्सल कुठं जायचं टेन्शन नाही. हा आणि पॅटर्न वरती जो लावलेला हा ट्रॅकिंग नंबर आहे तो एकच असतो. 2-2 आहेत. आता इथं पण वहीवरती पण असतो आणि या स्लिप पण असतात, त्यामुळे पार्सलचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. घरापर्यंत तुम्हाला व्यवस्थित पार्सल मिळतं आणि एवढी मस्त पॅकिंग सहित तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे डॅमेज व्हायचा वगैरे काही चान्सेस नाही आणि एकदम व्यवस्थित घरपोच पार्सल मिळतं. तर अशा पद्धतीने मी पार्सल पाठवत असते. तर हे जे पार्सल तयार केलेले आहेत ना, हे लगेच मला आता पोस्टामध्ये टाकायचं जायचंय. पोस्टात टाकलं की अशाच ट्रॅकिंग स्लिप मिळतात. तर अशा पद्धतीने पार्सलची प्रोसेस असते. प्लास्टिकमध्ये टाकणं, त्यानंतर पॅक करणं असं व्यवस्थित, त्यानंतर लिफाफ्यामध्ये भरणं आणि लिफाफ्याच्या साईडने अशा पूर्ण चिकटपट्ट्या लावणं, ज्यामुळे ह्या चिकटपट्ट्या लावल्यामुळे पार्सल एकदम व्यवस्थित मिळतं, खराब वगैरे होणार नाही. असं पूर्ण साईडनी चिकटपट्ट्या लावल्या जातात, एकदम व्यवस्थित पार्सल तुम्हाला घरपोच मिळतं. डॅमेज वगैरे काहीच होणार नाही, सुरक्षित व्यवस्थित मिळतं. पूर्ण पार्सलला पाहू शकता अशा चिकटपट्ट्या लावलेल्या आहेत. हे पहा. आता हा मोठा सेट आहे, मोठे पण पार्सल असतात. हे पहा, हे मोठे आहेत. 28 ते 50 पर्यंत असं असतं याच्यामध्ये, पाहू शकता. एकेका पार्सलमध्ये 2-2, 3-3, 4-4 असे सेट असतात. म्हणजे ज्या ताईंना जो घ्यायचा आहे तो घेतात. तर कोण कोण ऑर्डर करणार आहे मग हे पार्सल? ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.